सोलापुरातील चिंचोळी एमआयडीसी येथील बालाजी अमाइन्स कंपनीने डायमिथाइल इथर अर्थात डीएमई उत्पादन प्रकल्प सुरू केला असून व्यावसायिक स्तरावर डीएमई उत्पादन करणारी भारतातील पहिली कंपनी ठरण्याचा मान मिळवला आहे। बालाजी अमाइन्स कंपनीने सोलापुरातील चिंचोळी एमआयडीसी येथील युनिट 4 प्रकल्पामध्ये डायमिथाइल इथर डीएमई उत्पादन प्रकल्प यशस्वीरित्या कार्यान्वित केला असून 20 मे 2026 पासून व्यावसायिक उत्पादनास सुरुवात केली आहे। व्यावसायिक स्तरावर डीएमईचे उत्पादन करणारी बालाजी अमाइन्स ही भारतातील पहिली आणि एकमेव कंपनी ठरली आहे। डीएमई हे एलपीजी मध्ये मिश्रण करून वापरता येणारे स्वच्छ व पर्यायी इंधन मानले जाते। कंपनीने अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दरवर्षी 1 लाख मेट्रिक टन उत्पादन क्षमतेचा हा प्रकल्प उभारला आहे। व्यवस्थापकीय संचालक डी राम रेड्डी यांनी सांगितले की हा प्रकल्प भारताच्या ऊर्जा आत्मनिर्भरतेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। BIS ने नुकताच नवीन IS कोड प्रसिद्ध केला असून त्यानुसार एलपीजी मध्ये 8% डीएमई मिश्रण करता येणार आहे। डीएमई मुळे एलपीजी आयातीवरील अवलंबित्व कमी होऊन परकीय चलनाची बचत होण्यास मदत होईल असेही त्यांनी स्पष्ट केले। बालाजी अमाइन्स आमच्या प्लांट मध्ये डायमिथाइल इथर म्हणणारा एक नवीन प्रोडक्ट लॉन्च केलो आहे। हे प्रोडक्ट जो आहे एलपीजी साठी पर्याय म्हणून वापरू शकतो आणि हे भारतातला पहिला प्रोजेक्ट आहे। आम्ही डेली 300 टन म्हणजे वर्षाला 1 लाख टनाचा कॅपॅसिटीचा हा प्लांट उभा केलेला आहे आणि येत्या काही दिवसाने याला मोठ्या सिलेंडर्समध्ये 500 किलो सिलेंडर्समध्ये कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट जसं हॉटेल्स वगैरे जे आहेत त्यांना आम्ही ट्रायल म्हणून प्रत्येकाला देणार आहेत। समजा ते सक्सेस झाला त्यांना बल्क स्टोरेज करण्यासाठी आम्ही त्यांना मदत करू। त्यांना काही टेक्निकल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आमचं टीम जाऊन ते वापरण्यासाठी काय करता येईल हे करून आसपासच्या जिल्ह्यामध्ये सुरुवातीला आपण कमर्शियलसाठी देणार आहोत। हे तुमचा वेल्डिंगचा गॅस कटिंग गॅस वेल्डिंग आणि कुकिंगचा म्हणजे कमर्शियल एस्टॅब्लिशमेंटमध्ये डोमेस्टिक एवढ्यासाठी मरत नाही। हे डोमेस्टिक मध्ये त्याचा सबसिडी वगैरे जे आहे आणि त्याचं बर्नर वगैरे लहान असतो ते बदलण्याचं हे आणि हे बल्ब इंडस्ट्री बेकरी इंडस्ट्री बिस्किट इंडस्ट्री सेरामिक इंडस्ट्री याच्यामध्ये वापरला जातो। हीटिंगसाठी सध्या एलपीजी वापरतो त्याच्या ठिकाणी वापरतो। प्रारंभी एरोसोल उद्योग आणि इतर व्यावसायिक क्षेत्रांसाठी डीएमईचा पुरवठा करण्यात येणार आहे। यावेळी पूर्णवेळ संचालक एन राजेश्वर रेड्डी, वरिष्ठ महाव्यवस्थापक गोविंद मेंचेकरे आणि महाव्यवस्थापक विनय दुर्गम उपस्थित होते। दरम्यान कंपनीने ईव्ही बॅटरी केमिकल्स क्षेत्रातही विस्तार करण्याची घोषणा केली आहे। डायमिथाइल कार्बोनेट DMC आणि एन मिथाइल पायरोलिडोन NMP या इलेक्ट्रॉनिक ग्रेड रसायनांचे उत्पादन करणारी बालाजी अमाइन्स ही भारतातील एकमेव कंपनी असल्याचे व्यवस्थापनाने सांगितले आहे।